नमस्कार शेतकरी बांधवांनो. लाल सोनं माहिती आहे आपल्याला. आपण आतापर्यंत पिवळं सोनं बघितलं असेल की द्राक्षीला आपण म्हणजे बेदाण्याला आपण पिवळं सोनं म्हणतो. आज तुम्हाला लाल सोनं काय आहे ते दाखवणार आहे. त्यासाठी माझा स्वतःचा प्लॉट आहे डाळिंबाचा. आता म्हणजे माल द्यायच्या स्टेजमध्ये आहे. आपण बघू लाल सोनं कसं असतो. या आता हे क्रॉप कव्हर टाकलेले प्लॉट आहे आपला आणि ही लाल सोनं आपल्याला दिसतोय. हा बरोबर 6 महिन्याचा प्लॉट आहे आणि आता साईजसाठी आपण 60-20 आता सोडून झालेलं आहे. आता पक्वते आणि शुगरसाठी आपण 0050 चालू करणार आहे. आणि आता रेट थोडंसं कमी असल्यामुळे क्रॉप कवर आम्ही अजून काढलेलं नाही आहे. आता एक 2-4 दिवसात क्रॉप कवर काढणार आहे. काढल्यानंतर आणखीन ह्याला कलर जास्त येतो आणि शुगर वाढल्यानंतर जरा वजनला पण फरक पडतो. आणि ही लाल सोनं आपल्याला दिसतोय ह्याच्या पाठीमागं म्हणजे लाल सोनं आणण्यासाठी जे खर्च असेल, मेहनत असेल, खूप मोठा आहे. सेटिंगपासून जे औषध असेल, खत व्यवस्थापन असेल, वॉटर मॅनेजमेंट असेल. आता हा जो प्लॉट आहे जत तालुक्यात, सांगली जिल्हा जत तालुक्यामध्ये दुष्काळी भाग म्हणून आपल्याला माहीत आहे. या दुष्काळी भागात लाल सोनं आणणं किंवा पाणी कमतरते असलेल्या ठिकाणी हे लाल सोनं पिकवणं म्हणजे खूप कष्टाचं काम आहे. आता सध्या या प्लॉट आणण्यासाठी नाही म्हणलं तर 70,000 ते 80,000 रुपये आपण पाण्याचं म्हणजे एक्स्ट्रा पाणी म्हणजे बोरवेलला पाणी कमी झाल्यामुळे टँकरचं व्यवस्थापन करून आपण ह्याला पाणी पुरवून या ठिकाणी हे लाल सोनं आपण पिकवतो आहे. हे खूप कष्ट या ठिकाणी या लाल सोनं आणण्यासाठी लागलेले आहे. आणि ह्याची जी व्यवस्थापन आहे आता मी स्वतः कन्सल्टिंग करत असल्यामुळे खूप काही ह्यामध्ये जे म्हणजे आधीमध्ये म्हणजे वातावरणाचं बिघाड असेल किंवा अजून काही नियोजन बिघडल्यामुळे जे होणारे आपल्याला नुकसान आहे त्यात तडजोड करून त्यावर कंट्रोल आणून औषध व्यवस्थापन करून वॉटर मॅनेजमेंट करून हा ही जी लाल सोनं आपण पिकवलेले आहे. आणि ही जी 500 झाडांचं ही नियोजन आहे. आणि पलीकडे सुद्धा आम्ही आता म्हणजे आधीचे एक प्लॉट धरतो आम्ही, नंतर एक प्लॉट गॅप म्हणजे दोन्ही प्लॉटमध्ये अंतर असल्यामुळे जे रेट आपल्याला मिळायला पाहिजे म्हणजे फ्लक्च्युएशन रेटचा हा कंटिन्यू होत असतो. त्यामुळे हा रेटचा आपण विचार करता आपण दुसरं पण एक प्लॉट 1-2 महिन्याचं गॅपनं आपण नंतर धरलेले आहे. आपण ते पण तुम्हाला दाखवतो. हे पूर्ण असं तुम्ही बघू शकता, पूर्ण झाकलेले प्लॉट आहे. हे क्रॉप कव्हर केल्यामुळे रोगाचा कंट्रोल येतोय आणि उष्णता जेवढं पाहिजे तेवढं झाडाला मिळतोय. सूर्यप्रकाशसुद्धा कंट्रोल होतो आणि सन बर्निंग होत नाही. त्यामुळे आपण हे क्रॉप कव्हरचं मॅनेजमेंट या ठिकाणी केलेलं आहे. आणि ह्यासोबत आम्ही स्लरीसुद्धा ह्या बॅरलमध्ये करतोय. स्लरीचं नियोजनसुद्धा आपण व्यवस्थितपणे या ठिकाणी करतोय. स्लरीमुळे सुद्धा मालाला क्वालिटी, टिपिंग क्वालिटी एक नंबर येतो. हा आहे हे 2 महिन्याचं गॅप असलेलं प्लॉट आहे. आता ह्या प्लॉटला 2 महिने झालेले आहे. ह्यालासुद्धा सेटिंग तुम्ही बघू शकता. हा खोडाला सेटिंग झालेला आहे आणि तो प्लॉट आहे म्हणजे टोकाला सेटिंग झालेला आहे. हा खोडाला सेटिंग झाल्यामुळे ह्याला साईज चांगलं बसतो. आणि लिमिटेड सेटिंग आहे तरी पण आपण मोजलं तर ह्या प्लॉटला 80 ते 70 ते 80 अशा पद्धतीने ह्या प्लॉटला सेटिंग आहे. आणि हे चुनकडे रान असल्यामुळे मालाला क्वालिटी पण चांगली येतो. थोडंसं कॅल्शियम रिलीज होण्यासाठी थोडा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे काही रासायनिक खताचं नियोजन केलं तर ह्या ठिकाणी सुद्धा अशा प्लॉटमध्ये सुद्धा अशा मातीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने रिझल्ट आणून आपण चांगल्या पद्धतीने डाळिंब आणू शकतो. त्यासाठी अधिक माहिती आपल्याला पाहिजे असेल तर माझा चॅनल आहे कुंभार सर फार्मर फ्रेंड्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून अधिक माहिती तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. धन्यवाद.